उपमुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीला जाणार, मोदी आणि शहांची भेट घेणार। उपमुख्यमंत्रीपद सोडण्याच्या निर्णयावर भाजप वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याची उत्सुकता। फडणवीसांनी सुडाचं राजकारण केलं, त्याचा बदला जनतेनं घेतला। राज्याच्या राजकारणात फडणवीस खलनायक, संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल। संघाचं नेतृत्व मोदींना पर्याय शोधतंय, संजय राऊतांचा दावा। भाजपमध्ये मोदींबाबत प्रचंड नाराजी असल्याची राऊतांची टीका। मोदी सरकारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक मंत्रिपद, प्रफुल्ल पटेल यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची चर्चा। लोकसभा निकालानंतर बैठकांचं सत्र, शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांची वर्षा बंगल्यावर बैठक, तर शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता। पंतप्रधान मोदींनी घेतला राज्यातल्या महायुतीच्या पराभवाचा आढावा, विधानसभेसाठी चुका सुधारत एकत्रित काम करण्याचे निर्देश। इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, इंडिया आघाडी वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिल्लीत इंडिया आघाडीची खलबत। नरेंद्र मोदी 8 जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार, शपथविधी सोहळा भव्य करण्यासाठी भाजपची तयारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करणार। नारायण राणे आज घेणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट, राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी भेट घेणार असल्याची माहिती। मुंबईत चेंबूरमध्ये एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट, 8 जण जखमी, परिसरातल्या 2 दुकानांचं आणि कारचंही नुकसान। तीनशे 51व्या राज्याभिषेक सोहळा रायगडावर उत्साहात साजरा, हजारो शिवभक्तांची उपस्थिती, तर कोल्हापुरात शाहू महाराजांच्या उपस्थितीत शाही शिवपूजन। भारताचा स्टार फुटबॉलपटू आणि कर्णधार सुनील छेत्री आज खेळणार अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना, फिफा वर्ल्ड कपसाठी पात्रता फेरीत आज कुवेत विरुद्ध सामना। T20 विश्वचषकात भारताची विजयी सलामी, आयर्लंडवर 8 विकेट्सनी मात, कर्णधार रोहित शर्माची 52 धावांची खेळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।